नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, आज आहे संकष्ट चतुर्थी. तर सर्वप्रथम संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा तुमच्या सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत, त्यासोबतच तुमच्या आयुष्यातील जे काही दुःख संकट असतील तर तेही दूर करोत, ही मी गणपती बाप्पांना अशी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मित्रांनो, आज चतुर्थीला आपण अनेक उपाय आणि सेवा ह्या करणार आहोत. त्यासोबतच आपल्याला आपल्या मुलांसाठी ही एक सेवा करायची आहे. तर या उपायाने मुलांची अभ्यासात प्रगती होईल, लग्न न जमणे, घर होण्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता. त्यासोबतच घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदेल आणि घरातील जी काही नकारात्मकता असेल तर ती दूर होईल. तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर हे उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही केले तरीही चालतील. तर इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तर आज दिवसभरामध्ये केव्हाही संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमच्या घराच्या बाजूला कोणतंही मंदिर असेल किंवा गणपतीचं मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि गणपतीचं मंदिर नसेल जवळपास तर तुम्ही घराच्या बाजूला जे कोणतं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे. पण त्या मंदिराच्या बाजूला जर दुर्वा असेल तर त्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे. तर मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे आणि तुमची जी इच्छा असेल ती बोलायची आहे की मी या इच्छेसाठी हा उपाय करत आहे, ती मनोकामना पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर जिथे दुर्वा असेल त्या ठिकाणी जायचं आणि तिथे जाऊन जे 3 पानांची दुर्वा असते तर त्या 2 दुर्वा आपल्याला हातात पकडायच्या आहे आणि गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे. आपली इच्छा बोलायची आहे की मी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय करत आहे आणि इच्छा बोलत बोलत त्या दुर्वांची आपल्याला गाठ बांधायची आहे. हळूच आपल्याला गाठ बांधायची आहे, ती उपटून येईल अशा प्रकारे नाही बांधायची. आणि त्यानंतर आपल्याला घरी निघून यायचं आहे. तर कोणतीही सेवा आणि उपाय जर आपण श्रद्धेने केला तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळतं. त्यानंतर गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे आणि बुद्धीची देवता आहे. तर आपल्या मुलांनी जिद्दीने अभ्यास करावा, यासाठी प्रत्येक चतुर्थीला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर 11 वेळा अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्या स्वच्छ पाण्याने आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. तर 11 वेळा नाही जमलं तर 1 वेळाही तुम्ही अभिषेक करू शकता. म्हणजे गणपती अथर्व शीर्ष म्हणू शकता किंवा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 1 माळही जप करून अभिषेक करू शकता. तर हे अभिषेकाचं पाणी आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे आणि प्रत्येक चतुर्थीला तुम्ही हे करू शकता. तर खूप चांगला अनुभव येईल. त्यानंतर त्यांचं अभ्यासामध्ये मन लागेल, मुलांचं अभ्यासामध्ये मन लागेल. तसेच प्रत्येक चतुर्थीला मुलांच्या हातून 1 लाल फूल आणि 21 दुर्वांची एक जोडी आपल्या मुलांच्या हातात द्यायची आहे. आणि त्यानंतर गणपती स्तोत्र त्यांना म्हणायला लावायचं आहे किंवा गणपती अथर्व शीर्ष म्हटलं तरीही चालेल. आणि ज्या मुलांना वाचता येत नाही, जे छोटे आहे तर त्यांच्या आईने जरी म्हटलं तरीही चालेल. आणि त्यानंतर गणपती बाप्पांना ते लाल फूल अर्पण करायला सांगायचं आहे. तर याचेही खूप चांगले अनुभव बघायला मिळतील. तसेच घरातील नकारात्मकता जाण्यासाठी, कुटुंबाचं संरक्षण होण्यासाठी, यासाठीही आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. तर हा उपाय संध्याकाळी करायचा आहे दिवे लागण्याच्या वेळेला. तर आपल्याला एक सुकं खोबऱ्याचा एक तुकडा घ्यायचा आहे आणि संध्याकाळी देवघरासमोर बसून खोबऱ्याचा तुकडा समोर ठेवायचा आहे. आणि त्यानंतर त्या खोबऱ्याच्या तुकड्यावर एक कापूरवडी आपल्याला ठेवायची आहे. आणि खोबऱ्याच्या तुकड्यावर जी कापूरवडी ठेवलेली आहे ती प्रज्वलित करायची आणि प्रज्वलित केल्यानंतर विघ्नेश्वराय हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. तर या कापूरवड्या तुम्ही 3 किंवा 4ही घेतल्या तरीही चालेल. तर त्या पूर्ण एक करून आपल्याला जाळायच्या आहे आणि त्या पूर्ण जळेपर्यंत आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. विघ्नेश्वराय हा मंत्र म्हणायचा आहे ते कापूर पूर्ण प्रज्वलित होईपर्यंत. तर प्रत्येक चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकता. तुमच्या घरामध्ये शांतता, सुख, समृद्धी नांदेल. त्यासोबतच घरातील व्यक्तींना नजर दोष लागला असेल तर तोही कमी होईल. त्यासोबतच घरातील प्रत्येक व्यक्तींचं संरक्षणही होईल. तर अवश्य आज संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने तुम्ही हे उपाय तुमच्या घरामध्ये करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.